कसलं भारी ना. जर घरातलं एखादं कोणी म्हटलं की खिचडीच खाणार, तर तो आनंद हा नेक्स्ट लेवलचा असतो. हो की नाही बरं? कारण चपात्या आणि भाजी करायला फारसा असा कंटाळा येतो दोन्ही टाईम. आणि एक टाईम त्यात भात किंवा खिचडी असेल ना, तर आनंद गगनात मावेना असं काहीसं होतं. पण खरं तर ना, आता खिचडी हा प्रकार आपल्याला वाटतो इन्स्टंट होतो, पण तसं नाही आहे बरं का. कारण त्याच्यासाठी तर प्रिपरेशन पण ही हवीच असते ना. आणि तेवढ्या वेळात ना भाजी पोळीही होऊनच जात असते. ते कसं? आता बघा, खिचडीचा फक्त फरक एवढा आहे, खिचडीला आपण एकदा टाकून दिलं कुकरमध्ये आणि त्याला झाकण लावलं, तर 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण काही बघत नसतो. तेवढ्या वेळात आपण रिलॅक्स फील करू शकतो. पण भाजीपोळीचं तसं नाही आहे. इवन भाजी करताना पण आपल्याला रेस्ट मिळतो थोडंसं, टाकून दिली भाजी की. पण मग भाजी टाकल्यानंतर चपात्याचा प्रश्न असतो. पीठ मळायचं, मळून झाल्यानंतर आपल्याला चपात्या लाटायच्या असतात आणि चपात्या लाटताना म्हटलं की आता उभं राहूनच लाटावं लागतं. त्याच्यामध्ये काही रिलॅक्सिंग फीलच नसतं. तर त्यामुळेच आपल्याला ते कंटाळवाणी वाटतं. पण फरक मात्र एवढाच आहे बरं का. कारण आता खिचडी पण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी प्रिपरेशन ही आलीच. ती कशी? आपल्याला त्याच्यासाठी बरंच साहित्य लागत असते, इन्ग्रेडियंट्स लागत असतात. बरंच काही मटेरियल आपण टाकत असतो खिचडीमध्ये. आता मी तिथं साधीच बनवली होती, त्यामुळे मला काही जास्त करावं लागलं नाही. फक्त एवढं आहे की लसूण सोलावाचा लागतो. लसूण, अद्रक पेस्ट, इवन हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, एवढं साहित्य तर आपल्याला याची प्रिपरेशन तर हवीच असते. तर कसा वाटला? लाईक, शेअर, सबस्क्राईब.